नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पृथ्वीच्या इतिहासातील एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीचे वातावरण आणि समुद्र यांची निर्मिती कशी झाली आणि याचा पृथ्वीवरील जीवनाशी कसा संबंध आहे, हे शोधणार आहोत. चला तर या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करूया. पृथ्वीचा जन्म सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाला. या काळात पृथ्वीचा पृष्ठभाग केवळ दगडांचा आणि खडकांचा अग्निगोल होता. ज्वालामुखींच्या सततच्या उद्रेकाने वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया आणि पाण्याचे वायू मोठ्या प्रमाणात तयार झाले. मात्र त्या काळात ऑक्सिजनचा मागमूसही नव्हता. ज्वालामुखींच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या वायूमुळे वातावरणात दाट वाफ तयार झाली. या वाफेचे थंड होणे सुरू झाले आणि पृथ्वीवर पाऊस पडू लागला. हा पाऊस हजारो वर्ष अखंडपणे सुरू होता, ज्यामुळे पृथ्वीच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठू लागले. याच पाण्याने पुढे समुद्र निर्माण झाले. सुरुवातीचे समुद्र फारच वेगळे होते. खूप गरम, खारट आणि खनिजांनी समृद्ध. समुद्राच्या तळाशी विविध रासायनिक प्रतिक्रिया घडत होत्या, ज्यातून जैविक रेणू तयार झाले. या रेणूंच्या आधारे जीवनाचा पहिला अंकुर फुलला, जो पुढे सूक्ष्मजीवांमध्ये रूपांतरित झाला. सूक्ष्मजीवांमुळे वातावरणात ऑक्सिजन तयार होऊ लागला. हळूहळू ऑक्सिजनच्या प्रमाणामुळे पर्यावरण श्वसनक्षम बनले, ज्याने पुढील जीवसृष्टीच्या विकासाला चालना दिली. समुद्र हे पृथ्वीच्या तापमानाचं संतुलन राखतात, हवामानाचे नियमन करतात आणि जीवनाचा प्रमुख आधार आहेत. मित्रांनो, सुरुवातीचे वातावरण आणि समुद्र यामुळेच पृथ्वीवर जीवन निर्माण होऊ शकले. मात्र आज या दोन्ही घटकांवर मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने पुढाकार घ्यायला हवा. आपल्याला हा विषय कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण अजून असे अनेक वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येणार आहोत. आजसाठी इथेच थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया.